येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। वीस वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून वारंवार अत्याचाराच्या घटना घडतात। आपल्या समोर देखील आलंय, पंचवटी परिसरात राहणाऱ्या एका 20 वर्षीय महिलेला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याचा, सामुदायिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय। सदर पीडित महिलेचा पती हा कारागृहात असून त्याला जामीन देण्याच्या आमिषाने त्या महिलेला शहरातील चोपडा लॉन्स परिसरातील शेतात घेऊन जाण्यात आला। त्या ठिकाणी तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला। या घटनेतील एक गुन्हेगार हा पीडित महिलेचा नातेवाईक असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। दिनांक 24/1/25 रोजी आमच्या पोलीस स्टेशनला, नाशिक रोड पोलीस स्टेशन येथून एक गुन्हा वर्ग होऊन आला होता। त्यामध्ये गुन्ह्यातील फिर्यादी हिला शालीमार येथून नेऊन चोपडा लॉन्सच्या पाठीमागे एका मोकळ्या शेतात नेऊन तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची तिने कंप्लेंट केली होती। यामध्ये तिने 3 आरोपींचे नाव सांगितलेले आहे। एक तिचा जवळचाच नातलग याच्यामध्ये आहे। त्यामध्ये 2 आरोपींना आम्ही अटक केली आहे। 28 तारखेपर्यंत त्यांचा PCR घेण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। हे जे फिर्यादी आहे, फिर्यादीचा हा अतिशय जवळचा नातेवाईक आहे आणि तिचा नवरा हा नाशिक सेंट्रल जेलमध्ये एका गुन्ह्यामध्ये बंद आहे। त्याला जामीन मिळवून देतो असं तिला सांगितलं होतं आणि ते तसं आश्वासन देऊन तिला मुंबई येथून बोलवून तिच्यावर अशा प्रकारे अत्याचार केलेला आहे अशी फिर्याद तिने दिलेली आहे। तपासात अजून पुढे चालू आहे आणि पुरावा गोळा करण्याचे काम चालू आहे। या प्रकरणी एका संशयितास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पंचवटी पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे।